हॅलो 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 म्हणजे हॅलो म्हणजे हॅलो हॅलो. नमस्कार मंडळी. या ठिकाणी शाहीर उमेश कोटले यांचा दुसऱ्या बारीचा हा शाहीर मनाचा मुद्रा त्या ठिकाणी आलेले पारितोषिक पहिलं वाचतोय. प्रितेश केलेटकर 200, भावेश आगे 200, अभिषेक गोतार 200, रुपेश डिंगणकर 200, ऋषिकेश डिंगणकर 200, दिनेश मावळे 200, नरेश हुमणे 200, देव हुमणे बाबा यांच्याकडून 251 रुपयाचं असं 1651 रुपयाचं बहुमूल्य असं बक्षीस. धन्यवाद. तसेच शंकरराव किलटकर सल्लागार आमच्या मंडळात सल्लागार आहेत व संस्था मसळे मुंबई यांचे चिरंजीव श्री शिवशक्तीनाथ मंडळाचे शाहीर प्रशांत शंकर तिलटकर यांच्याकडून या कार्यक्रमात शुभेच्छा आल्यात. मी त्यांना धन्यवाद देतो. तसेच या ठिकाणी आलेलं पारितोषिक मंगेश आवेरे साहेब 500 रुपये, साक्षी सुनील शिगवण यांच्याकडून 500 रुपये, साईराज घाडगे 200 रुपये, आमचे बंधू अनिल घाणेकर यांच्याकडून देखील 500 रुपयाचं बहुमूल्य असं बक्षीस. सर्व बक्षीस त्यांचं मी आभारी आहे. धन्यवाद. ओळ श्री गणपती गजानन. तर बुवांनी या ठिकाणी सुंदर अशी वारी केलेली आहे. या ठिकाणी बुवांनी स्तवन गायलं भजनाच्यावरती, खूप सुंदर असं स्तवन. नंतर बुवाने गण गायलं. बुवा माझ्या गणाबद्दल बोलले की पिझ्झा खातात, बर्गर खातात, दारू पितात, पण बुवा जे चांगले आहेत त्यांच्यासाठी मी गण गायला. आता तुम्ही काय खाता, काय पिता, कुठे जातो मला काय माहिती, हा तुमचा विषय आहे बुवा. आता जे याच्यामध्ये चांगले आहेत ते घेऊन जातील. आता वाईट त्याला जाऊ दे ना, आपल्याला काय पडलंय त्यांचा, हा असू दे बुवा. त्याच्यानंतर बुवाने गौरव चालू केली. बुवानी आज खास माझ्यासाठी माझा मान सन्मान राखून या ठिकाणी बुवा खूप जालिम आहे आणि खरोखरच अशा अटीतटीच्या वाऱ्या बुवा करतात. आणि आज आपला सगळा समाज या ठिकाणी असून सुद्धा मी एक असा नावलौकिक शाहीर या ठिकाणी बोलवलं का, मी इथे कमी पडेन याचा मला गम नाही, पण माझ्या समाजाला काहीतरी नवीन मिळालं पाहिजे म्हणून त्यांना या ठिकाणी बोलवलं. दुसरी गोष्ट बुवा, आपण आमच्या जे प्रश्नाचं उत्तर दिलं आहे ते उत्तर बरोबर आहे बुवा. फक्त बुवा मी तुमचा या ठिकाणी सन्मान करतोय, पण बुवा तुम्ही मुलाचं नाव जे सांगितलंय ते नाव अगदी बरोबर आहे. मात्र आईवडिलांचं नाव जे आहे त्या मातेचं नाव आहे कामकंटका आणि त्याच्या वडिलाचं नाव आहे मुरार दैत्य. तुम्ही त्या मुलाचं नाव सांगितलं, मी त्यांच्या आईवडिलांचं नाव सांगितलं बुवा. आणि हा माझा 3 वर्षाचा प्रश्न आज या ठिकाणी पोटात सलाम करतो. ही कलगीतुरा अर्थातच हा प्रश्नोत्तराचा एक महत्वाचा गाभा असतो, महत्वाचा भाग असतो. आणि शाहिरानं या कलेत पदार्पण करत असताना मित्रांनो सत्य बोलणं हे फार महत्वाचं असतं आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक शाहिराचा मान आणि सन्मान राखणं हे देखील तितकंच महत्वाचं असतं. निश्चितपणे एक आज या ठिकाणी पाहून जाते आणि एका शाहिराने फार मोठ्या वाचन करून तिथली प्रगल्भता वाचून आज प्रश्नाचं उत्तर निश्चितपणे देण्याचा प्रयत्न केलाय. आणि हा प्रयत्न देखील उमेश भावना भावला त्यांनी निश्चितपणे मान्य देखील केलेला आहे. मी ज्ञानदीप मोहितकर सरांना देखील विनंती करेन आजच्या कार्यक्रमात या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे रंगबाईचे बादशाह आदरणीय विजयजी कोळेकर बुवा आपणास देखील विनंती आहे, आपण या ठिकाणी विकासजी लांबोरे बुवांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. ज्ञानदीप मोहितकर सर, त्याच्यानंतर गोसावी बुवा आपणास देखील विनंती आहे. अतिशय अशी अनेक दिग्गज मान्यवर शाहिरांची ही मान्यवाली या ठिकाणी उपस्थित आहेत. शाहीर गोसावी बुवा आपणास देखील विनंती आपण रंगमंचावरती यावं. त्याच्यानंतर आमचे योगेश कातकर माऊली आपणास देखील विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. शाहीर योगेशजी कातकर. मित्रांनो थोडासा वेळ जातोय, परंतु बघा ही जुगलबंदी हा सामना, ही शक्तितुरा खऱ्या अर्थाने जी लढत असते ही प्रश्नोत्तराची असते. आणि खऱ्या अर्थानं हा प्रश्न गेले अनेक वर्ष सदालाल घराणं आज अनेक शाहिरांवरती सोडत होता आणि त्याचं अचूकपणे उत्तर देण्याचं भाग्य जर गोळा जातं, श्रेय गोळा जात असेल तर आमचे आताचे एका तुमच्या आमच्या गळ्यातील तरुणाईच्या गळ्यातील शाहीर विकासजी लांबोरे बुवा आज खऱ्या अर्थानं हा सन्मान मी कोणते बुवांना विनंती करतोय, पाचले बुवांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यांचा सन्मान करावा. सगळ्यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण हा सन्मान घेतोय. आज या कलगीतुरा विश्वातील अनेक शाहीर मंडळी आहेत आणि आपण हा सन्मान करतोय.
सर्व रसिक प्रेक्षकांचे आभार. या ठिकाणी वेळेला फार महत्व आहे. मी कुठले बंधूंना विनंती करेन की आपण थोडंसं वेळेचं गांभीर्य लक्षात ठेवून कार्यक्रम सादर करावा. थँक्यू. हॅलो 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 हॅलो. या ठिकाणी आणि बुवानी जे गाण्याबद्दल मला बोललो, गवळण प्रेमाची गायली, श्रद्धा अनिकेत पाटील यांच्याकडून देखील 200 रुपयाचं बहुमूल्य बक्षीस. त्या ठिकाणी बुवानी आज खास खूप कार्यक्रम केले. त्या ठिकाणी गवळण त्यांच्या वरचढ असतात. लहानच्या माझ्यासाठी त्यांनी प्रेमाची गवळण गायली. बुवा प्रेमाची गवळण गायली कारण प्रेमळ ही राधा आहे म्हणून मी प्रेमाची गवळण गायली. आणि बुवा म्हणाले की आजच्या बारीमध्ये मी त्यांची बायको, ती माझा नवरा आहे. आज शंकर आणि पार्वती, ते शंकर आणि पार्वती आहे. आज ते माझा नवरा आहे आणि मी त्यांची बायको आहे म्हणून काय म्हणतो बघा. मी बायको तुमची, तुम्ही माझे धानी, तुमच्या नावाचा ढोरलं गळ्यात काळ मनी. मी बायको तुमची, तुम्ही माझे धानी, तुमच्या नावाचा ढोरलं गळ्यात काळ मनी. येते तुमच्या समोर मी कुंकू लावणी, मग तुमच्याकडे अशी कोणती खुणा आहे, घेऊ लग्न झालेलं मी ओळखून. म्हणजे बाईचं लग्न झालंय कळतं, मनुष्य काळामध्ये आता ह्यांना कसं समजू मी. विषय बरोबर आहे ना, असू द्या. त्याच्यानंतर पुढे बोलणी गायलं, हो हृदय वसंत फुलताना. आणि गवळणीवर बोलतो मी, चाल देत नाही कारण वेळ कमी आहे. मी म्हणून शब्दात देतोय, तुझं माझं नातं काना जपले या हृदयात, तुझं माझं नातं काना जपले या हृदयात, दिली तुला काना जागा त्या माझ्याच हृदयात, त्या माझ्याच चंद्रभोनी. हृदय वसंत फुलताना प्रेमात रंग झाले. भ्रमणशास्त्रात पुराणात या म्हणून काय म्हणतो बघा, मारून मोठ्या बडाया, इथं आला सगळ्या तू गाया. मारून मोठ्या बडाया, इथं आला सगळ्या तू गाया. उभी आई आधी माया, तुला चुकविन माझ्या पाया. मारून मोठ्या बडाया, मारून मोठ्या बडाया, उभी आई आधी माया, तुला चुकविन माझ्या पाया. बुवानी गण गायला. बुवा माझ्या गणाच्या मागून गेले. नंतर बुवानी गण गायला. बुवा म्हणाले की मुलं ही सदृढ होऊ दे, बरोबर ना. तर मग ती मुलं बुवा सदृढ होतात, पण पुढे जाऊन काय करतात ते माझ्या गीतातून ऐका. बुवानी तो विषय गायला, मुलं सुधरू दे, पण ते सुधारल्यानंतर पुढे काय. बुवांच्या मागून मला जाणं आहे, तर तो मुलगा सुधारलेला आहे, पण पुढे काय घडलंय ते माझ्या गाण्यातून ऐका. अरे मोठेपणाचे उपयोग तुमचा शिकून, काय उपयोग तुमचा शिकून. आई बाप गावाला विराट मुंबईला, आई बाप गावाला विराट मुंबईला, येता जागा जमिनी विकून. आई बाबू गावाला
पैसा घेऊन रोकडा आई बापाला पावलंच नाही रे किती आला तो आकडा इष्टकीसाठी भावा बहिणीशी झालंच वेगळा वाकडा झालंच वेड्या वाकडा झालंच वेड्या वाकडा धन दौलता पैसाडका धन दौलता पैसाडका कसा राहील तुझाशी टिकून कसा राहील तुझाशी अरे आई बाप गावाला शेता जागा जमिनी अरे आई बाप गावाला मुंबईला शेता जागा जमिनी आई बाबू गावाला बिघाड मुंबईला एका जागा जमिनी विकून आई बाबू गावाला बिघाड मुंबईला एका जागा जमिनी विकून शिक्षणासाठी नेतोय मुलांना गावकऱ्यांना सांगता जेवणासाठी नेतोय बायकोला आई वडिलांना बोलता आई वडिलांना बोलता आई वडिलांना बोलता बघा, लग्न होईपर्यंत तो आई वडिलांना सांभाळतोय पण लग्न झाल्यानंतर मग त्याचे मुंबईत हार व्हायला लागतात त्याच्या आधी तो जेवण बनवायचा खायचा कपडे धुवायचा मात्र लग्न झाल्यानंतर त्याच्या सगळ्या अडचणी वाढायला लागल्या मग काय शिकून बाहेर झाला मग काय वडिलांना गावी ठेवून तू मुंबईत येऊन काय करतोय म्हणून काय म्हणतो शिक्षणासाठी नेतोय मुलांना गाववाल्यांना सांगता जेवणासाठी नेतोय बायकोला आई वडिलांना आई वडिलांना बोलता आई वडिलांना बोलता इकडून तिकडून काढून कर्ज अहो इकडून तिकडून काढून कर्ज ते पैसे व्याजाने काढतात होई जड झाल्यावरती सांगा काय कवी उमेश लिहितो हमेशा कवी उमेश लिहितो हमेशा हर कारण तुमचं ऐकून हर कारण तुमचं ऐकून हर आई बाप गावाला हर आई बाप गावाला मुंबईला शेता जागा जमिनी हर आई बाप गावाला मुंबईला शेता जागा जमिनी आई बाबू गावाला बिघाड मुंबईला आई बाबू गावाला बिघाड मुंबईला एका जागा जमिनी फक्त एक कडवा घेतोय या ठिकाणी वर्ल्ड कप आपला भारत देश वर्ल्ड कप जिंकला आहे म्हणून अहो असुदा अवघड करतात सोप अहो असुदा अवघड करतात सोप माझा भारत देश जगाचा बाप नाही लागली कोणाची टाप नाही लागली कोणाची टाप हे विश्वात गरुडाचे पण आणलाय जिंकून वर्ल्ड कप जेवण विश्वात गरुडाचे पण आणलाय जिंकून वर्ल्ड कप ते पण आणलाय जिंकून वर्ल्ड कप जेवण विश्वात गरुडाचे पण आणलाय जिंकून वर्ल्ड कप तुला अवघड करतात सोप भारत देश जगाचा बाप लागली कोणाची टाप नाही लागली कोणाची टाप जेवण विश्वात गरुडाचे पण आणलाय जिंकून वर्ल्ड कप जेवण विश्वात गरुडाचे पण आणलाय जिंकून वर्ल्ड कप येऊन विश्वात गरुडाचे पण आणलाय जिंकून वर्ल्ड कप धन्यवाद. या ठिकाणी वेळ झालेली आहे मंडळी आम्ही थांबतो या ठिकाणी या ठिकाणी श्री सुभाष कदम यांच्याकडून 500 रुपये बक्षीस शिक्षण विभाग सचिव आमचे मित्र आणि अक्षित बाप्पा अनंत कोकणा 500 रुपये खास
सुरत करून बाब्या आलाय आमचा विलास भागवत पाडाबे जेसोड मुंबई अध्यक्ष 500 रुपये, पायल दाभोळकर 200 रुपये, सायगाव निगडी धन्यवाद. आभारी आहे.